नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता सध्या निरा या गावामध्ये आहोत. या ठिकाणी आपल्याला अजून वारकरी भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत. दादा, आपलं नाव काय? रामकृष्ण हरी माऊले. रामकृष्ण हरी. माझं नाव कमलेश अशोक पांडे. आमचं जिल्हा जळगाव खानदेश, जामनेर तालुका आणि जामनेर तालुक्यातलं फत्तेपूर गाव. आम्ही आता माझी हे चौथी पायी वारी आहे, आळंदी ते पंढरपूर. आणि आम्ही दिंडी क्रमांक 43 मध्ये हे जे आहे गोविंद महाराज केंद्रे, आमची ह्या आळंदीच्या वारीमधले सगळ्यात मोठी दिंडी आहे. जर दिंडी गोविंद महाराज केंद्र जर म्हटलं तर सर्वात मोठे आमच्या दिंडीमध्ये सगळे मोठमोठे आमदार खासदार सगळे VIP लोक असतात. आमच्या दिंडीची प्रशस्त व्यवस्था इतकी व्यवस्थित असते, सगळं जेवणापासून राहण्यापासून सगळं व्यवस्थित असते. आणि वारीमधलं जर काही छोटा मोठा काही अनुभव सांगायचा असेल तर विषय असा आहे, आम्ही जेव्हा वारीमध्ये चालतो तर असं मनाला एक असा आनंद वाटतो किंवा आपण पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो. आता ह्या वर्षीचा विषय असा आहे, आमच्या परिसरातील बघा हे आमचे सगळे वारकरी आहेत. आम्ही घरून निघताना काय आलं, पांडुरंगाच्या कृपेने मस्त आमच्या गावाकडे पाणी पाऊस झाला. त्याच्यामुळे हे शेतकरी वर्ग जो आहे पेरणी करून आम्ही सुकावलं, एकदम पेरणी करून आम्ही वारीला निघालो. आणि काल रात्रीच आम्हाला घरून फोन आला की आपल्याकडे मस्त पाऊस पडतोय, म्हणजे पाऊस पण चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे. त्याच्यामुळे आमचा ठाम विश्वास माऊलीच्या चरणावर आहे, पांडुरंगाच्या चरणावर आहे. त्याच्यामुळे आम्ही आता जे काही आहे आणि मागेही जे काही होतं याच्या पुढेही जे काही होते सगळे माऊलीच्या कृपेने आणि पांडुरंगाच्या कृपेने. कारण आम्ही ह्या परिस्थितीमध्ये खुश आनंदात राहतो आणि माऊली जसं ठेवील, पांडुरंग आम्हाला जसं ठेवेल तसं आम्ही खुशच राहणार. हा आमचा संतांच्या चरणी, माऊलीच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी ठाम विश्वास आहे. बस हेच आमचं, दुसरं काय नाही. माऊली विठुरायाकडे ती गेल्यानंतर काय मागणं करायला अजून? विठुरायाकडे दुसरं काहीच मागायचं नाही, फक्त डोळे भरून बघायचंय, बस एवढीच इच्छा आहे विठू माऊलीकडे माझी. आणि विठुराला एकच मागणं आहे, बाबा ह्या सर्व मानव जातीला, ह्या सर्व महाराष्ट्र भूमीला, ह्या पूर्ण आपल्या भारत देशाला, ह्या भूमीला सुजलाम सुफलाम करते आणि सर्वांना सुखात आनंदात निरोगीमय असं मस्त आयुष्य जगू द्या. बस एवढंच सांगणं आहे. जसं कोरोना सारख्या ज्या काही ह्या आल्या, त्या जे काही कोरोना वगैरे अशा ज्या महामाऱ्या आहे याच्यापासून या मानव जातीला, या सृष्टीला दूर ठेवा आणि सर्वांना सुखात आनंदात राहू द्या. बस. रामकृष्ण हरी माऊली. आजी, तुमचं नाव? सोवाबाई रामदास. वय किती आहे? 70. 70. कितवी दिवारी आहे तुमची? तिसरी. तुमच्या दिंडीमध्ये किती लोक आहेत? 5,500. 5,500. एवढे सगळे लोक तुम्ही घेऊन आलात? कसं वाटतंय तुम्हाला एवढ्या वयात? चांगलं लागतं. चांगलं? त्रास बीस काय पायाला? नाही, काय सुद्धा नाही? काहीच नाही. रोज चालताय? हा. विठुरायाच्या नावामध्ये ताकद आहे का? ताकद आहे ना. नाव घेतल्यावर काय होतंय? मग आरशी होते का? एखादी हानावर बैठक. 70 वर्षाच्या आजी सुद्धा आपल्या या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, अगदी फिट मध्ये आहेत. 43व्या नंबरच्या दिंडीमध्ये साधारणतः 5,500 लोक एका दिंडीमध्ये प्रवास करतात. अतिशय आनंदाची आणि हर्षाची ही वारी सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि आरोग्याची जाऊ.